हाय हॅलो नमस्ते. ही चटणी एवढी चविष्ट होती की भाजी पण विसराल एवढी छान होती. दोडक्याची साल म्हणजे शिरा काढून घ्यायची आहे. दोडक्याची भाजी करायची, शिरा धुवून बाजूला ठेवायचे आहे. मग ही चटणी कशी करायची पाहूया. प्रथम कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि धुतलेल्या दोडक्याच्या शिरा त्यात टाकून परतून घ्यायचे. ही सगळी क्रिया मंद आचेवरच करायचं आहे. जास्त आच मोठी ठेवली तर दोडक्याची शिराच करपण्याची शक्यता असते, म्हणून मी मंद आचेवरच करून घेतले. मंद आचेवरच सर्व साहित्य टाकायचे. दोडक्याचा शिरा थोडा परतल्यानंतर मिरच्या टाकायचे. 4-5 मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर एक छोटी वाटी लसूण, भरपूर लसूण टाकायचं. एक मूठभर कोथिंबीर, तसेच 1 चमचा हळद टाकून घ्यायचं. त्याला रंग येण्यासाठी थोडंसं हळद जास्तच टाकलं पाहिजे. त्यानंतर 1 चमचा तीळ, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा आता मीठ घालायचं आहे. हे थोडंसं साहित्य टाकल्यानंतर थोडं परतून घ्यायचं. आधेमध्ये हलवत राहायचं आहे, खाली लागता कामा नये. त्यानंतर 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर, पाव वाटी शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे टाकून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं. एकसारखे परततच राहायचं, म्हणजे तेलावरच शिरा मऊ झाला पाहिजे. हे सर्व साहित्य परतले की गार करायला ठेवायचं. गार झालेले साहित्य मिक्सीमध्ये घालून वाटून घ्यायचं आहे. काही वेळेस तुम्ही हे पाणी घालून बारीकही वाटून घेऊ शकता, लिंबूही पिळू शकता, खोबरेही घालू शकता. पण मी इथे खरबरीत वाटून घेतलेलं आहे. काहीही पाणी किंवा काहीही न टाकता खरबरीत वाटून घेतलेलं आहे. छान अशी मोठी मोठी वाटलेली चटणी भाकरीसोबत खूप चविष्ट अशी लागते. त्यानंतर दुसऱ्या भांड्यात तेल गरम करून जिऱ्याची फोडणी करायची. कडकडीत तेलात जिरे टाकायचे. जिरे आणि परत पाव चमचा हिंग टाकायचं. सात 8 कढीपत्त्याची पानं टाकून ही फोडणी गार करायला ठेवायची. गार झालेल्या फोडणीमध्ये ही वाटलेली चटणी मिक्स करून घ्यायची. छान एकसारखे परतून घेतले की गॅस न लावता परतून घ्यायचं, म्हणजे फोडणी त्यात मिक्स करून घ्यायची. ही चटणी चवीला खूपच मस्त लागते. भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खायला खूप सुंदर लागते. तुम्हीही करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.